महाराष्ट्र या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नका। नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये सर्व प्रेक्षकांचं एकदा मनपूर्वक स्वागत। आणि आपण पाहत आहोत की गेल्या अनेक जिल्हा परिषदच्या सर्कलमधून मागील काही उमेदवारांचा आढावा आपण यामध्ये घेतला आणि या आढाव्यानंतर आपण पुढची चाहूल सुरू करणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद सर्कल आसरा हे सर्कल भातकुली तालुक्यात असून हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि बडनेरा विधानसभा क्षेत्र म्हटलं हे आसरा सर्कल असून या सर्कलमध्ये मागील विजयी झालेले उमेदवार आणि त्यासोबत ज्यांच्या लढती झाल्या त्या उमेदवाराचा वेगवान आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि जिल्हा परिषद सर्कल मागील 2017च्या दरम्यान ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये वेगळे होते आणि आता काही रचना सर्कलची वेगळी झाली असेल, काही ठिकाणी आरक्षणात बदल झाला असेल, तर हा बदल आपण समजून घ्यावा आणि पुढील ग्राउंड रिपोर्ट आपण आसरा जिल्हा परिषद सर्कलमध्ये नक्कीच घेऊ। त्यामध्ये जनतेच्या मनातला उमेदवार कोण आणि कुणाची हवा चालते हे आपण पाहणार आहोत। भातकुली तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या आसरा सर्कलमध्ये यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवार उभे करण्यात आले होते। मात्र या उमेदवारांमध्ये रक्षा बंडू विगे यांनी ही उमेदवारी दाखल केली होती। त्यानंतर भारतीय जनता पार्टीनंतर पाहतोय तर काँग्रेस पक्षाकडून उषाताई भीमराव उटाणे यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली होती। तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मीना गंगाधर गोरटे यांची उमेदवारी होती। तर युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं मयुरी आशिष कावरे यांची उमेदवारी होती। तर भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं सुरेखा रवींद्र रौराळे यांची उमेदवारी होती। तर अपक्ष उमेदवार विद्या अमोल उमले, तर अपक्ष उमेदवार रमा समाधान भातकर या सुद्धा होत्या। तर शिवसेनेकडून प्रणोती धर्मेंद्र मेहारे यांची उमेदवारी होती। तर राष्ट्रवादीकडून निर्मला समाधान दहातोंडे यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली होती। तर यावेळी मिळालेले मतदान आपण पाहूया। तर भारतीय जनता पार्टीच्या रक्षा विगे यांना 2176 मते मिळाली। तर काँग्रेसच्या उषाताई भीमराव उटाणे यांना 2048, त्रिपाईच्या मीना गोरटे यांना 683, तर युवा स्वाभिमान मयुरी कावरे यांना 5682 मते मिळाली। तर भारिपच्या सुरेखा रौराळे यांना 1173, तर अपक्ष उमेदवार विद्या उमले यांना 459 मते प्राप्त झाली। तर अपक्ष उमेदवार रमा समाधान भातकर यांना 550 मते मिळाली। त्यासोबतच शिवसेनेच्या प्रणोती धर्मेंद्र नेहारे यांना 3643 मते मिळाली। तर यावेळी राष्ट्रवादीच्या निर्मला समाधान दहातोंडे यांना 1136 मतांवर समाधान व्यक्त करावं लागलं। तर यावेळी नोटांचा स्वीकार 138 लोकांनी यावेळी केला। यावेळी युवा स्वाभिमान पक्षाच्या मयुरी कावरे यांनी 5682 मते घेऊन विजय प्राप्त केला आहे। तर युवा स्वाभिमान पक्षाचा या जिल्हा परिषद सर्कलमध्ये विजय झाला असून यावेळी मोठ्या संख्येनं युवा स्वाभिमानला लोकांनी निवडून आणलं। मात्र या पुढच्या निवडणुकीमध्ये नेमकं कुणाचं वारं वाहते याकडे सुद्धा पाहणे गरजेचं आहे। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, अमरावती।